थोडंच आहे. अगं मसी, मी पेतो देसी, तुरा उपासी. गणवेश घातल्याशिवाय वर्गात बसून देणार नाही सर म्हणून. आई आई खूप भूक लागली, खायला दे की. आज पण शिक्षक शाळेत बसू देतात की नाही कुणास ठाऊक. मला जेवायला देत नाही तुझ्या आईला. चंद्रे, तोंड धुवून घे आणि मी राखेल घेऊन येते आता. काय ग डबा पाडास? मी जरी बेवडा असलो तरी माझ्या पोरीला मी कलेक्टरच करणार, कलेक्टर. आता कोण बोललं? अगं नीट बोल की जरा. जिद्दची काठी. बाबा मी पास झाले. जर तुम्हाला मला कलेक्टर झालेलं तुम्हाला आधी दारू सोडावं. जर तुम्हाला मला कलेक्टर झालेलं बघायचं असेल तर तुम्हाला आधी दारू सोडावं. आज तुम्हाला जायचं नाही का? नाही रे बाळा, पुरी तुला लय उशिरा डोळे उघडले बघ. मग सगळे झाड आता चांगले जगणार ग. तारंगाच्या माथ्यावरती पडेल नक्कीच छाप तुझी. नशिबी मोठ वादळ आणि कागदाची. मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड करी दोन्ही घरी. कलेक्टर झाला. देवा, या बांधाऱ्याचं जर पूजन मी त्याच्या हातानेच करणार बरं का. भीमा काल पिसा देऊन गेला, पूर्वी कलेक्टर झाला. कलेक्टर हा सेन खाऊ झाला, CRT चालू झाला. चंद्रे, आणि सगळ्यांचे विचार अगदी तुझ्यासारखे असते ना तर खरंच. अगं विचार काही नसतं ग. प्रत्येकाने ठरवलं ना एक झाड लावायचं. चंद्र, आज मला सुद्धा तुझा खूप अभिमान वाटतो. जिद्दची काठी हिम्मत धरू